विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर आता बहिष्कार टाकलाय। उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहेत। सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव मांडला होता। सध्या आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळतंय। उद्या काळ्या फिती लावून आता ते कामकाजात सहभागी होणार आहेत। सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव मांडलाय। प्रवीण दरेकर यांनी विश्वास ठराव पारित केला होता आणि त्यानंतर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। उद्या काळ्या फिती लावून ते कामकाजात सहभागी होणार आहेत। सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव मांडलाय। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सध्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय, त्यांची नेमकी काय भूमिका आहे? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव जो आहे तो दाखल केलेला होता आणि त्यावरती काल सभापती राम शिंदे यांनी निर्णय दिला आणि त्यांचा अविश्वासाचा जो प्रस्ताव होता तो फेटाळून लावला। त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे आणि जे नियम आहेत, ज्या नियमानुसार अविश्वास प्रस्ताव दाखल केला जातो त्या नियमांची पूर्तता न झाल्यामुळे असे अनेक कारण देत सभापतींनी तो अविश्वास फेटाळून लावलेला होता। तर त्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेमध्ये चर्चेची मागणी केलेली होती। अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील, मात्र सभापतींच्या निर्णयानंतर कोणतीही चर्चा होत नाही असे नियम असल्यामुळे त्यांना चर्चा करू दिली नाही। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कामकाजावरती बहिष्कार टाकलेला आहे। आम्हाला बोलू दिलं नाही सभागृहामध्ये अशी त्यांची भूमिका होती। माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे असतील, महाविकास आघाडीचे इतर नेते असतील, त्यांनी अशी भूमिका मांडली की आम्हाला आज सभागृहामध्ये बोलू दिलं नाही, त्यामुळे आता आम्ही कामकाजावरती बहिष्कार टाकत आहोत। आम्ही कामकाजामध्ये सहभाग घेणार नाही, कारण ज्या पद्धतीने आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला होता, सगळ्या नियमांची पूर्तता आमच्याकडनं करण्यात आलेली होती, तरी सुद्धा सभापतींनी आमचा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फेटाळून लावलेला आहे। ते सुद्धा कुठेतरी नियमाला धरून नाही अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे त्यांनी आता कामकाजावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। सीमा, खरं तर दरेकर यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रस्ताव मांडला होता। नक्कीच त्यांनी सुद्धा प्रस्ताव मांडलेला होता। त्यांनी विश्वासाचा प्रस्ताव मांडलेला होता, तो पारित करण्यात आलेला आहे, मंजूर झालेला आहे। त्यामुळे ते सुद्धा आमचा प्रस्ताव मान्य केलेला नाही आणि त्याच्यावरती चर्चा न करता दरेकरांनी विश्वासाचा प्रस्ताव दाखल केला। यावरून सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नक्कीच सीमा, त्यामुळे आता या सगळ्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद माहितीसाठी। तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। उद्या काळ्या फिती लावून ते कामकाजात सहभागी होणार आहेत। सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव मांडला।